नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 10 फेब्रुवारी 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भाचा विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. विश्वावसू नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. शिशिर ऋतू आहे. माघ महिन्याच्या कृष्ण पक्षाची अष्टमी आहे. नक्षत्र विशाखा आहे. योग ध्रुव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो कौलव आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो तैतिल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:41 ते 2:06 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचा महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहुकाळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:30 ते 4:55 आणि यमगंड काळ सकाळी 9:52 ते 11:16 असणार आहे. राहुकाळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस वृश्चिक राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र नेपच्यून आणि शनीबरोबर त्रिकोण योग करेल. बुध आणि शुक्राबरोबर केंद्र योग करेल आणि हर्षल बरोबर प्रतियोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातील शनी आणि नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोण योग करेल. लाभातील बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र योग करेल आणि द्वितीयातील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष द्या. भावभावनांची वादळं जास्त प्रमाणात जाणवतील. आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवणं गरजेचं राहील. प्रलोभनांच्या मागे लागू नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील हर्षल बरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. लाभातील शनी आणि नेपच्यून बरोबर त्रिकोण योग करेल. दशमातील बुध आणि शुक्राबरोबर केंद्र योग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदारावरचे नातेसंबंध आजच्या दिवशी ताणले जाऊ शकतील. तुम्हाला तुमच्या भावनांवरती नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. मात्र काहीच प्रलंबित लाभ आजच्या दिवशी मिळू शकते. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे.
वेळातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दशमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणिक करेल आणि भाग्यातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्र करेल. दिवस महत्त्वपूर्ण असणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले काही अडकलेली कामं आजच्या दिवशी मार्गी लागू शकतील. मात्र चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवू नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. भाग्यातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. अष्टमातील बुध आणि शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. रिलेशनशिपमध्ये असल्यास काळजी घ्या. गर्भवती महिलांनी स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र जर तुम्ही शेअर मार्केटने ट्रेड करत असाल तर काही उत्तम लाभ, प्रलंबित असलेले लाभ मिळू शकतील. जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काय उत्तम अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. भाग्याची उत्तम साथ तुम्हाला लाभेल. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 4थ्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. सप्तमातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. अष्टमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. घरातील व्यक्तींबरोबर वादविवादाचे प्रसंग उद्भवू शकतील. याचप्रमाणे मोठ्या ज्या व्यक्ती असतील, वडीलधाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांच्या आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास डोकंवर काढू शकतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 3य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. सप्तमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. षष्ठातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. धावपळीचा, दगदगीचा आजचा दिवस असणार आहे. फिरणं वगैरे जास्त आहे. वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध उत्तम राहतील. मात्र भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले निर्णय घेताना काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 2य स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. षष्ठातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून खर्चावर नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च आजच्या दिवशी जास्त प्रमाणात दिसून येतील. मात्र काही चांगले लाभ सुद्धा होतील. गुंतवणूक विचारपूर्वक करा. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे.
सप्तमातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. चतुर्थातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. आज तुमचा कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. वैवाहिक जोडीदारावरचे वादविवाद टोक गाठू शकते. मात्र जर तुम्ही धार्मिक किंवा आध्यात्मिक मार्गामधले असाल तर तत्संबंधी काही चांगले अनुभव तुम्हाला आजच्या दिवशी निश्चित येऊ शकते. मूड कॉन्फिडन्स चांगला दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. चतुर्थातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून मानसिक तणाव, दगदग आजच्या दिवशी जास्त जाणवेल. मेहनत जास्त होईल परंतु त्याचे परिणाम मिळणार नाही. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय येऊ नये. मात्र घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध उत्तम दिसून येतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. द्वितीयातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ संभवता. गुंतवणुकीच्या संदर्भात काळजी घ्या. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातल्या काही चांगल्या संधी तुमच्या समोर येऊ शकतील. अडकलेली प्रलंबित कामं आजच्या दिवशी मार्गी लागू शकतील. खर्चावर नियंत्रण राखणं आवश्यक राहील. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण राहील. चतुर्थातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. द्वितीयातील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. आणि तुमच्याच राशीतील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. जे तुमचं करिअर आहे त्या संदर्भात काही चांगले लाभ संभवतात. मात्र करिअरच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेणं टाळा. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतील शनी नेपच्यून बरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करेल. तृतीयातील हर्षलबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. आणि व्ययातील बुध शुक्राबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. भाग्याची साथ आजच्या दिवशी उत्तम लाभणार आहे. तुमचा मूड आणि कॉन्फिडन्स खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल. काही चांगल्या इंट्युशन्स किंवा अंतःप्रेरणा तुम्हाला उत्तम येतील. भविष्यकालीन योजनांच्या संदर्भातले निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. थोडीशी धकधक होईल, फिरणं वगैरे होईल. मात्र काळजी करू नका. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे.
तर मित्रांनो, हे होतं दिनांक 10 फेब्रुवारी 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.